नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्राडे म्हणजे काय आणि ते कसं काम करतं याची पूर्णपणे माहिती बघणार आहोत. तरी नवीन लोक जे काय आपल्यासाठी आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कंटिन्यू व्हिडिओ बघत चला, म्हणजे मी जे बी काही व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्णपणे बनवत आहे तुमच्यापर्यंत सहजासहजी पोहोचतील. तर चला तर मग चालू करू. तर इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? एक शेअर मार्केटमधला महत्त्वपूर्ण भाग म्हणजे एक ट्रेडिंगमधला इंट्राडे ट्रेडिंग असतो. एक एका दिवसात होणाऱ्या शेअर्सची खरेदी विक्री म्हणजे इंट्राडे असते. म्हणजे शेअर्सची एका दिवसात जे बी काय व्यवहार होतो त्याला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात. म्हणजे ती प्रॉपर फक्त एका दिवसापुरती मर्यादित असते. म्हणजे शेअर्स आजच घ्यायचा आणि आजच विकायचा. मग ते भले थोडं प्रॉफिट असो किंवा लॉस असो, पूर्णपणे जे बी काय व्यवहार चालणार आहे ते फक्त एका दिवसात त्याच्यात संपवला जातो. मग इंट्राडे ट्रेडिंग तसं तर आपल्या बऱ्यापैकी एक ज्यावेळेस माणूस सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये येतो त्यावेळेस सर्वप्रथम एक माणसाचा आवडता विषय असतो हा इंट्राडे ट्रेडिंग. माणसाला काय वाटतं की लगेच यावं आणि एका दिवसात आपण पैसे कमवून लगेच ओके व्हावं. मग तसं इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पण पैसा बनू शकतो, परंतु त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर नॉलेज असणं आणि एक नियोजनबद्ध ट्रेडिंग केली इंट्राडे तर त्याच्यातून पैसे बनू शकतात. पण तसं तर एक बाकीच्या ट्रेडिंगपेक्षा इंट्राडे ट्रेडिंग थोडं अवघड असतं. परंतु एक नवीन नवीन शेअर मार्केटमध्ये माणूस येतो आणि त्याला सुरुवातीला एक इंट्राडेच करतो आणि तिथं कुठेतरी लॉस खातो आणि नंतर शेअर मार्केटमधनं एक बाहेर टाकलं जातो ती, कारण की इंट्राडेमध्ये थोड्या अवघड गोष्टी असल्यामुळं बऱ्यापैकी लोकांचा लॉस होतो आणि पैसे लॉस झाल्यावर माणूस परत कॅपिटल नसल्यामुळं बऱ्यापैकी लोक ट्रेडिंग परत करत नाहीत आणि एक शेअर मार्केटला थोडं वेगळ्या नजरेने बघितलं जातं. तर सर्वप्रथम आपल्याला जर इंट्राडे ट्रेडिंग करायची असेल तर त्याचं पूर्णपणे एक नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण सगळं एक टेक्निकल ॲनालिसिस काय असतं याचा पूर्ण डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये किंवा एक मागच्या सिरीजमध्ये चार्ट पॅटर्न, टेक्निकल ॲनालिसिस, कॅन्डलस्टिक म्हणजे काय असतं या सगळ्या गोष्टी तर बघितलेल्याच होत्या. मग ते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत चला, म्हणजे तुम्हाला प्रॉपर टेक्निकल ॲनालिसिस काय आहे ती कळून जाईल. तर चला तर मग आपण स्क्रीनवर जाऊ. सर्वप्रथम एक स्क्रीन ओपन केलेली आहे. आपण इंट्राडे ट्रेडिंग जर करायचे असेल तर आपलं मार्केट एक 9:15 ओपन होतं इंडियन मार्केट. तर त्याच्यात एक टाईम फ्रेम महत्त्वाचा असतं. मग मी 5 मिनिट आणि 15 मिनिट ह्याची कॅन्डल लावलेली आहे स्क्रीनवर. मग इंट्राडेमध्ये एका दिवसात व्यवहार करायचा असल्यामुळे आपल्याला 5 मिनिटाच्या कॅन्डलवर टेक्निकल ॲनालिसिस करायचं असतं हे आपण स्क्रीनवर बघू शकतात. मग ते जी 5 मिनिटाचं कॅन्डल आहे त्या कॅन्डलवर बऱ्यापैकी थोडे पॅटर्न तयार होतात. थोडं ग्रीन कॅन्डल बनायला लागल्यात का हिरव्या बनायला लागल्यात या सगळ्या गोष्टीचा एक टेक्निकल डिटेल अभ्यास करायचा असतो. आणि त्याच्यानंतर मग ती एखादा शेअर्स जर वरच्या बाजूने जर थोडं बुलिश जर दिसत असेल त्याचे सेंटिमेंट तर आपण तिथं शेअर्स खरेदी करतो आणि एक स्टॉप लॉस लावून परत थोडं एक ठराविक टार्गेट लावून विक्री करतो. मग हे जे बी काय आहे ते इंट्राडेमध्ये केलं जातं. मग त्याच्यात सर्वप्रथम टाईम फ्रेम महत्त्वाचे असते. म्हणजे तुम्ही जे कॅन्डल बघणार आहात, तुम्ही ज्या कॅन्डलवर टेक्निकल ॲनालिसिस करणार आहेत ती टाईम फ्रेम कोणती, मग त्याच्यासाठी एक टाईम फ्रेम महत्त्वाची. ती टाईम फ्रेम 5 मिनिट आणि 15 मिनिट एक नॉर्मली एक सरासरी बऱ्यापैकी लोकांनी लावली पाहिजे. 5 मिनिट 15 मिनिटांनी काय होतं, एक बऱ्यापैकी एक तासाभराचा 1.5 तासाचा एक अंदाज लागतो किंवा म्हणजे मार्केटची कंडिशन काय आहे आणि तिथून पुढे मार्केट कसं जाणार आहे. मग हे तर महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासोबत एक रिस्क मॅनेजमेंट असतं की आपण ट्रेड घेण्याच्या अगोदर एक स्टॉप लॉस लावणं महत्त्वाचं आहे. तर समजा बिगर स्टॉप लॉसचं जर आपण इंट्राडे ट्रेडिंग जर केली तर 100% आपले पैसे जाणार आहेत. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या तुम्हाला एक नॉलेज असणं गरजेचं आहे. ह्या नॉलेजसोबत तुमची रिस्क मॅनेजमेंट महत्त्वाची. तुमचं एक सर्वप्रथम कसं आहे की प्रत्येक माणसाला भावना असतात. भावना म्हणजे काय, पैसे तर प्रत्येकाला कमवायचे असतात, परंतु जर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सुरुवातीला जर पैसे गेले तर माणसाला त्याची भीती चालू होती. मग काही लोकांना पैसे जर गेलेले असतील तर ते पैसे नव्याने गेलेले पैसे डबल कमवायचे असतात. म्हणून ती परत म्हणजे भावनेच्या भरात माणूस इंट्राडेमध्ये काहीतरी ॲक्शन घेतो आणि त्यामुळे कुठंतरी लोकांचे पैसे जातात ट्रेडिंगमध्ये. त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग करताना सर्वप्रथम तुमची एक्सपर्टीज असणं महत्त्वाचं आहे. तुमचा स्टडी प्रॉपर असणं गरजेचं आहे. तुमच्या भावनावर नियंत्रण पाहिजे. सपोज थोडा बहुत जर लॉस झाला तरी बी एक शांत स्टेबल राहून पुढल्या वेळेस व्यवस्थित नियोजन करूनच ट्रेडिंग करायला पाहिजे इंट्राडे. मग ह्या 4-5 गोष्टीची जर काळजी घेतली इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तर बऱ्यापैकी एक आपणही एक मराठी माणूस एक इंट्राडे ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट कमवू शकतो. 4-5 गोष्टीची म्हणजे कोणती, एक कॅपिटल जर आपल्याकडे जर एक समजा 1,000 रुपये असतील तर आपण एक 200 रुपयाचीच इंट्राडे ट्रेडिंग करायची.
म्हणजे एक दिवसाभरासाठी 200चे राहिलेले 800 रुपये आहेत ती एक मागे बॅकग्राऊंडला ठेवायचे, कारण की ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची त्याची 800 रुपयाची. मग त्या जर 200 रुपयामध्ये तुम्ही सुरुवातीला शिकल्याच्या नंतर मग हळूहळू त्याचा अनुभव येईल. मग तिथून कुठेतरी तुमचे जर पैसे बनायला लागले तर कुठेतरी कॉन्फिडन्स येऊन हळूहळू एक सातत्याने पैसे कमवत राहू शकतो. मग ती 80% 20% म्हणजे 100 रुपयामधनं 80 रुपये गुंतवणूक करायची, 20 रुपये इंटरडेला वापरायचं, ही सर्वात पहिला नियम आहे. दुसरा नियम म्हणजे प्रत्येक ट्रेड घेताना काहीतरी टेक्निकल अनालिसिसचं एक लॉजिक लावायचं. लॉजिक असलंच पाहिजे, म्हणजे बिगर लॉजिकचं ट्रेड घ्यायचा नाही. आपण जर पैसे जातेत म्हणजे आपले पैसे येणार आहेत म्हणून जर ट्रेड घेतला आणि गेलेले पैसे रिकवर करायचे म्हणून जर ट्रेड घेतला तर आपलं ती कायम आपण पैसे घालवतच राहू. त्यामुळं दुसरा एक नियम म्हणजे काय की पहिला नियम म्हणजे 80% ट्रेडिंग कॅपिटल लावायचं नाही, 80% इन्व्हेस्टमेंट कॅपिटल ठेवायचं, 20% ट्रेडिंगला वापरायचं, हे पहिला नियम. दुसरा नियम म्हणजे स्टॉप लॉस लावायचा. आणि तिसरा नियम म्हणजे एक दिवसात जास्तीत जास्त फक्त एक 2 ते 3 ट्रेड करायचे. 2 ते 3 ट्रेड जर केले तर आपली कुठेतरी मानसिकता स्टेबल राहून आपण बऱ्यापैकी एक लॉंग टर्ममध्ये कुठेतरी थोडा बहुत बेनिफिट कमवू शकतो. ओव्हर ट्रेडिंग करायची नाही. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इंट्रा ट्रेडिंग म्हणजे एकदम असा भरपूर मोठा विषय आहे, ते आपण हळूहळू आपल्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण सुरुवातीला सर्वप्रथम तुम्हाला इंट्रा ट्रेडिंग म्हणजे काय असते आणि ते कसं काम करतं हे जरी लक्षात आलं तरी बऱ्यापैकी इथून पुढचे व्हिडिओ तुमच्या लक्षात येतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजही पोहोचतील. धन्यवाद.